मित्रांनो जय शिवराय मित्रांनो. आणि आज आहे वेनसडे, बुधवार आहे आणि एक्सपायरी आहे बँक निफ्टीची. ओपनिंग आहे गॅप डाऊन आहे 170 पॉईंट. बँक निफ्टी मध्ये गॅप डाऊन आहे. बाकीचे इंडेक्स साइडवेज ओपन आणि बँक एक्स मध्ये एक गॅप डाऊन आहे. बाकीचे सगळे साइडवेज आहेत. सेन्सेक्स तर फार 4 पॉईंट फ्लॅट ओपनिंग आहे, तिथंच ओपन होतं. त्यामुळे बघू काय होतं. आता गॅप डाऊन झाल्यात, मग पुढचे प्रीमियम वाढतात का काय काय माहिती काय होतं. आज एक्सपायरी पण बँक निफ्टीची नेमकी. आणि कालचा विषय तर तुम्ही बघितलाच असेल, एकदम खतरनाक बेकार विषय. 1 रुपयाचं 100 रुपयाला जाते प्रीमियम. आणि बँक निफ्टीत तसं काय होत नाही, पण तरी पण रिस्क आहे. दोन्ही साईडने जर प्रीमियम इन्क्रीज झाले तर लॉस होऊ शकतो. त्यामुळे आपला लॉस कमी ठेवायचा. प्रॉफिट पण 1% नाही तर 0.5% झालं तर बंद करून टाकू. कारण आजकाल दिवसच तसे चालू आहेत, सेलरचे दिवस नाही आहेत. त्यामुळे जे काय होईल बोजा विस्तार बांधायचा आणि शांत बसायचं. बरोबर आहे. आणि बँक निफ्टी प्रीमियम पण आहेत बऱ्यापैकी, फक्त स्पाइक्सवर आहे. स्पाइक जर आले ना दुपारी तर तुम्ही किती ऍडजस्टमेंट करा, ते तुम्हाला प्रॉफिट देणार नाही म्हणजे नाही, ते तिथंच मग आता गॅप डाऊन मुळे जर प्रीमियम असतील जास्त तर सकाळीच मारू. साईडवेज बघून मारावं लागेल. साइडवेज बघून मारलं तरी पण मूव आला तरी. आणि आता थोडं जानेवारी महिना जरा सांभाळून, त्यामुळे जरा लॉट कसे घ्यायचे काय कमी लॉट ठेवणार आहे. जास्त ठेवले की मग कसं आहे प्रॉफिट भेटेल. कारण कधी कधी डीके पण होतो प्रीमियम जास्त असल्यामुळे, आणि कधी कधी तो डीके जातो पण एका स्पाईकमुळे. त्यामुळं लॉट कमी ठेवलेलंच मला वाटतं बरं. एकदा बजेट होऊन जाऊ द्या, नंतर आपण आपल्या म्हणजे जुन्या लॉटने परत येऊ. सध्या तरी बाद झाला बघू. तर भेटू ब्लॉगमध्ये ट्रेडमध्ये. तर मित्रांनो, ब्लॉग डायरेक्ट चालू होतोय 3 वाजता. चार्ट लागतो. हा, चार्ट ला काय करते ते बघतोय इकडं. हाय की एक नंबर चार्ट आहे. पानचट मार्केट आज. मार्केट बघा इथं प्रॉफिट खतरनाक मध्ये, लॉसला पण जाता येतंय, जाऊ शकते. लॉसला जाण्याची शक्यता आहे. पण भाई सकाळी आपलं काम करून घेतलं आपण. इथं जर तुम्ही बघितलं तर मला वाटतं 9.50 ला मारलेलं ना आपण बँक निफ्टीचं. 9.45 47,200 कॉल पुट सेल केलते आणि इकडे बाईंग केलं. 3 लॉट टाकले होते आपण. आणि त्या ठिकाणी आपण किती 850 काढले ना. आणि वरचे स्टॉकचे 900 निघले काय. 900 हे वरचे स्टॉकचे 800 निघले बरोबर. आणि असं करून आजचं 1000 झालंय, जे की 0.5% आहे 2 लाख कॅपिटलच्या. आणि बाद झालं. मग नंतर बंद केलं. नंतर डीके झाला. पण तुम्ही ते स्पाइक झाला. पण हे जे बघितले ना स्पाइक, तो मगाचा स्पाइक थांबवी दाखवतो फुटमध्ये मगाशीचा फाईट स्पाइक. आता इथली जी कॅन्डल दिसते याची विक्स बघा, रेड लाईनच्या ब्रेक करून वर रिटर्न करली. त्या विक्सला इथं प्रीमियमची बघा तांडव. आता इथं हे एक स्पाइक होता. दुपारी कॉल मध्ये आला होता. कुठं गेलं रे हे, एका हाताने दाखवणं अवघड. हा जो कॉल होता तो चालू होता 57 ला. आणि अरे यार हे काय होते, थांब परत एकदा. हा कॉल चालू होता 57 ला, जो की डायरेक्ट गेला 140 रुपयाला. तिप्पट झाला. बँक निफ्टीमध्ये मी नाही कधी बघितलं असं. त्यामुळे हे बघून जरा आश्चर्य वाटतंय. आणि सेम अजून एक दाखवत होता, मग मी तुम्हाला अजून दाखवतोच. आता जरा झालंय तर दाखवू द्या. जेवण चाललंय, जेवायला पण या. जेवायला काय काय दाखवू. अंड्याची भाजी आहे आणि मसाले भात आहे आणि चपाती आहेत बस. आणि लोणचं, कांदा, लिंबू. कॉलचा स्पाइक किती वाजता आलता रे तो? नाही, प्रीमियमचा नव्हता एवढा का आलता. इकडे कॉलचा स्पाइक मला प्रीमियमचा नव्हता एवढा स्पाइक आला. काहीतरी याला आलता 1:30 वाजता आलता. सॉरी 2:30 वाजता आलता. हे जरी बघितले ना नॉर्मल स्पाइकच आहेत सगळे. इथं ऍडजस्टमेंट होतात म्हणजे होतात. काय सगळे हे टपाटप उडवत चाललंय. त्यामुळे बाहेर ती स्ट्रॅटेजी वापरे मस्त आहे. ऍडजस्टमेंट नाही काय नाही. मोठे स्टॉप लॉस लावायचे, सकाळ मारायचं. निघलं तर बास, नाही निघलं तर चोरीत जाऊ दे सगळं. आणि काय नाही, आता बसतोय जेवण. उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे. उद्याच बघू. आजचं तर काय नाही बघू द्या. तर जेवून घेऊयात, भेटू जेवण झाल्यानंतर. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझं नाव मंगेश. आणि आज जर तुम्ही बघितलं तर 4:11 झाल्यात आता. आणि निफ्टी बँक निफ्टीचा चार्टचा आपण थोडा ॲनालिसिस करूया. काय खास प्राइस ॲक्शन आज तुम्हाला बघायला नाही भेटली. एकदम साईडवेज मार्केट होतं. सकाळी जरा जोश आला होता ज्यावेळेस मार्केटने डेचा हाय ब्रेक केला होता. पण त्यानंतर हायर हायचं क्रिएशन केलं आणि हा वरचा रेजिस्टन्स होता 47,400, त्याला काय क्रॉस केलं नाही. तिथून लोअर लोचं क्रिएशन झालं, पण डाऊन साईडला पण नाही आलं. ह्या दोन्हीच्या मध्येच मार्केट दिवसभर राहिलं आणि इथंच क्लोजिंग झाली. आणि हा बँक निफ्टीचा चार्ट मी तुम्हाला दाखवते, कारण बँक निफ्टीमध्ये थोडी बरी प्राइस ॲक्शन होती. त्याचे कम्पेअर टू जर निफ्टी केलं तर निफ्टीमध्ये एकदमच साईडवेज दिवस होता. आणि दुपारी आत्ता निफ्टीवरती गेलं होतं. तर
टोटल जर तुम्ही बघितलं निफ्टी आणि बँक निफ्टी तर तुम्हाला काय हायर हायचं क्रिएशन पण नाही दिसत, लोअर लोचं क्रिएशन पण नाही दिसत. तर या ठिकाणी बघितलं सर 47,400ची रेंज म्हणजे हा जो रेजिस्टन्स आहे आणि त्यानंतर डाऊन साईडला 47,160 या दोन्ही रेंजमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टी हे साईडवेज होता. आता निफ्टीचा चार्टचं थोडं ॲनालिसिस करू. डायरेक्टली व्हिडिओला मी स्टार्टच केला आता. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो. तर आता निफ्टीचं पण जर आपण ॲनालिसिस करायचा प्रयत्न केला तर हा निफ्टीचा चार्ट आहे. तर निफ्टीच्या चार्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर निफ्टीमध्ये एक साईडवेज ओपनिंग तुम्हाला बघायला भेटली. साईडवेज ओपनिंग नंतर मार्केट त्याच रेंजमध्ये साईडवेज राहिलं आणि तब्बल दुपारी जर तुम्ही बघितलं तर 2:30 म्हणजे 2:30च्या नंतर तर आपण ट्रेड करतच नाही जास्त बाईंगचं. तर त्या ठिकाणी तुम्हाला एक वरच्या साईडची मोमेंटम बघायला भेटली. पण इथं पण काय प्राइस ॲक्शन नाही आहे, डायरेक्टली सडन ब्रेकआउट आणि वरच्या साईडची मुवमेंट. आणि त्याच कम्पेअर टू जर तुम्ही बँक निफ्टी जर या ठिकाणी बघितलं तर बँक निफ्टीमध्ये सकाळी तुम्हाला चांगली प्राइस ॲक्शन दिसली. ती म्हणजे थोडीशी एक गॅप डाऊन ओपनिंग होती 170 पॉईंटची. गॅप डाऊन ओपनिंग नंतर हायर हायचं क्रिएशन झालं, डेचा हाय ब्रेक झाला. तिथं कुठेतरी असं वाटलं की वरच्या साईडला मार्केट जाऊ शकतं, पण तिथं हायर हायचं क्रिएशन होऊन मार्केट हा रेजिस्टन्स जो आहे 47,400 त्याला क्रॉस करू शकलं नाही. तिथून लोअर लोचं क्रिएशन आणि नंतर पूर्ण एका साईडवेज झोनमध्ये मार्केट होतं. त्यामुळे अशा वेळेस काय होतं, भरपूर जणांचे स्टॉप लॉस हिट व्हायचे चान्सेस जास्त आहेत. कारण आयदर मार्केट कॉल साईडला पण नाही गेलं आणि पुट साईडला पण नाही गेलं. एकाच रेंजमध्ये मार्केट या ठिकाणी ते प्रीमियम जे होते सकाळचे 100 रुपये ते शून्य होऊन गेले. आणि इथं काय होतं, जरी तुम्ही ट्रेड घेतला असेल, मार्केट तुमच्या डायरेक्शनला थोडं गेलं आणि परत फिरून जर तिथंच आलं तर तुमचा तिथं पण लॉस होऊ शकतो, कारण तिथं थिटा इकडे खूप होतं. त्यामुळे अशा वेळेस अशा दिवसांना अवॉइड करायचं असतं. आणि हे जे आपलं सगळं आपलं ओव्हरऑल ॲनालिसिस जो होतं निफ्टीचं आणि बँक निफ्टीचं ते तुमच्याबरोबर आपल्या लर्निंग ग्रुपवरती शेअर करण्यात आलं होतं. आता ह्या लर्निंग ग्रुपवरती जर बघितलं तुम्ही 10:54 शेअर करण्यात आला होता एक ओव्हरव्ह्यू की कशा प्रकारचं मार्केट आज असू शकतं आणि कशा प्रकारचे ट्रेड तुम्ही अवॉइड केले पाहिजे आणि कोणत्या प्रकारचे ट्रेड तुम्ही कॅप्चर केले पाहिजेत. आणि त्याचबरोबर स्टॉक्सचं पण ॲनालिसिस या ठिकाणी शेअर करण्यात आलं होतं. तर ओव्हरऑल आजचा दिवस बघितला तर काय खास प्राइस ॲक्शनचं इंटरप्रिटेशन करण्यासारखं नाहीच आहे, कारण काहीच प्राइस ॲक्शनच तयार नाही झाली. आता उद्या दिवस महत्त्वाचा आहे. उद्या बघणं म्हणजे हे महत्त्वाचं राहील की उद्या ह्या झोनच्या बाहेर बँक निफ्टी जाते का परत त्याच झोनमध्ये अडकते बँक निफ्टी. त्यामुळे उद्या बघू. उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे, त्यामुळे उद्या एक मूव अपेक्षित आहे. आज पण एक्सपायरीला मूव अपेक्षित होता, पण आज काय झालं नाही. त्यामुळे बघू आता. आज ओव्हरऑल प्राइस ॲक्शन बघितली तर काहीच नाही आहे, म्हणजे एकदम साईडवेज मार्केट त्याच झोनमध्ये क्लोजिंग झाली. तर ओव्हरऑल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो नक्की जास्तीत जास्त लाईक करून टाका आणि भेटूया आपण डायरेक्ट उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो. मित्रांनो आता 15:46 जेवण बिवण झालंय, मस्त उठलोय आता जेवण. आणि काय नाही, मार्केट त्याच रेंजमध्ये राहिलं आणि प्रॉफिट पण आपला तेवढाच. आपला प्रॉफिट म्हणजे 1,096 रुपये. तर चालतंय. आता काय झालं, आजचा दिवस संपलेला आहे. ड्रिल मशीन अजून चालू आहे, माणूस अजून मारतोय खडाखड खडाखड. दिवसभर लोक जाम झाले त्या ड्रिल मशीन. अवघड काम करून ठेवलंय. काय कन्स्ट्रक्शन चालू झालं आजकाल. मजबूत लोकांकडे पैसा आलाय, पैसा मार्केटला लावतात. काय काय माहित, नुसता पैसा. मार्केटला लावलं रे, कन्स्ट्रक्शन नाही करत, अंडरग्राऊंड जाते डायरेक्ट अंडरग्राऊंड. तर असो, आपली पण वेळ आली असती, पण आपण लॉट कमी केलेत त्यामुळे वाचलं, नाही तर बंद करायला लागलं असतं ट्रेडिंग काय दिवस. फेब्रुवारी नंतर उगवायला लागलं असतं. पण ठीक आहे, स्पाइक बेकार होते, खतरनाक. बँक निफ्टीमध्ये नंतर बेकार होते. बुक आधीच केलं त्यामुळे बरं वाटते. नाही नंतर शहरात साईडवेजला थांबलो असतो वाट बघत, तर लॉस कन्फर्म होताच. कारण की ज्या स्पाइक होत्या प्रीमियमच्या त्या खतरनाक होत्या. तुम्हाला तर सांगितलं मला. ऍडजस्टमेंट पण खूप होतात ना, आणि ज्यावेळेस ऍडजस्टमेंट होतात ऍडजस्टमेंटला ब्रोकरेज एक तर लॉट नाही 50 रुपये वाढवणार आपण, आणि तेवढ्याशा लॉटसाठी जर ब्रोकरेज 40 रुपये द्यायचे, 50 रुपये द्यायचे म्हणले एका ट्रेड परवडत नाही. कोणी सांगितले. त्यापेक्षा आपली ती पद्धत भारी आहे. थोडे मोठे स्टॉप लॉस लावायचे, गेला तर गेला, नाहीतर आला. कारण ते असं पण ते जायचं तर ते जाणारच आहे. ऍडजस्टमेंट जास्त करत नाही, आणि जर ऍडजस्टमेंटचं करायचं असेल तर त्याला लॉट जास्त पाहिजे, आणि तिथं कट ऍडजस्टमेंट करून तुम्ही प्रॉफिटमध्ये राहू शकता. पण ठीक आहे, मला वाटतं ही पद्धत आत्तापुरती बरी आहे. बजेट नंतर बघूया, लॉट एकदा वाढवलं ना आपण. आणि स्टॉकमध्ये तर चाललंय चांगला धिंगाणा, तुम्हाला तर माहितीच असेल. तर बघू आता. आजचा दिवस तर झाला, उद्या एक्सपायरी आहे, निफ्टीची एक्सपायरी आहे, उद्या गुरुवार आहे. त्यामुळे बघू आता काय होतंय, कसे स्पाइक येतात तिथं काय होतंय. चालतंय मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून टाका, शेअर करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.